मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने थेट आरोपींची यादीच वाचली आहे। हत्येच्या कटात कोण कोण सहभागी होतं त्या मोरक्यांची त्यांनी उघडपणे नावे घेतली आहेत। मस्साजोगच्या सरपंचांचा निर्गुणपणे खून झाला, गाव हळहळलं, आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून आंदोलनेही झालीत। पण ज्या घरचा कर्ता पुरुष गेला त्या कुटुंबाचं काय, ज्या माऊलींचा लेक गेलाय ती काय बोलली आहे आणि संतोष देशमुखच्या पत्नीने कुणावर संशय व्यक्त केलाय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मस्साजोग गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। गावकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा तरुण सरपंच गेला म्हणून शोक व्यक्त केला गेला, पण ज्यांच्या घरातला कर्ता माणूस दगावला त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी काही माध्यमांच्या माध्यमातून देशमुख कुटुंबांच्या घरी भेट देण्यात आली। यावेळी संतोष देशमुख यांची आई नेमकं काय बोलली तुम्हीच ऐका। आता मला न्याय द्यावा लागेल। संतोष लोकांना लहानपणापासूनच मदत करायचा, त्याच्या वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून त्याचे हे काम सुरू होतं। कुणी मिलिटरीत चाललंय, त्याला पैसे नसतील तर त्याला पैसे द्यायची, कुणाला काय झालं तर त्याला मदत करायची, भांडण झालं तर ते मिटवायचे, म्हातारी माणसं असतील तर त्यांच्यासारखंच त्यांना बोलायचं, तरुण असतील तर तरुणांसारखंच त्यांना बोलायचं आणि भांडण मिटून टाकायचं, हे त्याचे काम होते। जे या कामांच्या व्यतिरिक्त कुणाशीही त्याची दुश्मनी नव्हती, सगळ्यांशी चांगलं बोलायचा आणि कुठल्याही कामाशी कुणाशी काही संबंध नव्हता। आमचं म्हणणं आहे की आम्हाला संरक्षण द्यावं लागेल। माझ्या जीवाला भीती आहे। पाठीमागे बसलेला धनू, त्याला असंच कुणी अडवलं तर मी काय करू? मी बाई आहे, मी कुठे जाऊ शकते? आता अशी भावनिक साथ देत त्या माऊलीने कुटुंबाबद्दल काळजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर आम्हाला संरक्षण द्या असं म्हणत तिने आपल्या दुसऱ्या लेकाबद्दलही काळजी व्यक्त केली आहे। आईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, पण या हत्येमुळे जिचा संसार उजाडला त्या पत्नी काय बोलल्यात तेही ऐकाच। ज्या नराधमाने हे केलंय त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आता लेकरांनी आम्ही काय करायचं? माझे दीर छोटे आहेत, आज यांचा घात झालाय, उद्या त्यांना काही होऊ शकतं, देखील संरक्षण दिलं पाहिजे। संतोष देशमुखांच्या पत्नीने उद्विग्नपणे आपल्या संतापाला वाट मोकळी करून देत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। शेवटी ज्याने आपला भाऊ गमावला तो लहान भाऊ काय बोलला आता तेही ऐकाच। हा घात अडचणीमुळे आणि समाजसेवेमुळे झाला आहे। समाजसेवा हे आमच्यात जन्म झाल्यापासून तर आजपर्यंत आहे। माझा भाऊ 3ऱ्या टर्मचा सरपंच आहे। तुम्ही बघू शकता 4 लोक सुद्धा माझ्या घरात व्यवस्थित बसू शकत नाहीत। माझ्या भावाच्या नावावर बँक बॅलन्स 1 रुपया नाही, एखादी गाडी त्याच्या नावावर नाही, फोन पे नाही, त्याची कुठली प्रॉपर्टी नाही। माझा भाऊच माझी खरी संपत्ती होता। मला आरोपी माहिती आहेत। मुख्य आरोपी आहेत सुदर्शन घुले त्या दिवशी तिथे होता। प्रत्येक घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिथे होता। हे सगळे लोक तिथे आले होते। त्यांच्यासोबतच अजून 4-5 लोक होती। आम्ही त्यांना आमची माणुसकी दाखवली। सगळा गाव इकडून उभा होता, पण आम्ही पोलिसांच्या संरक्षणात त्यांना जाऊ दिलं होतं। संतोष देशमुखांच्या लहान भावाने संशयित आरोपींची थेट उघडपणे नावे घेतली आहेत। संतोष देशमुखांच्या आईने आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे। यावरून आता संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या संदर्भात असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद बांधवांनो।